पद्धतीची। तर ह्यात सगळे धनिया, आपली गावची चटणी आणि बाकीचं सगळं गरम मसाला, जिरे, राई हे सगळं टाकलेलं आहे। आणि आता मी टाकत आहे ही आपण जी भाजी शिजवून घेतलेली आहे ती त्याच्यात टाकून त्याला मॅश करून घेणार आणि नंतर मग तुम्हाला दाखवते। तर बघू शकता मी याच्यात भाजी आता मिक्स केलेली आहे आणि त्याचं जे पाणी निघलेलं असतं ते पण थोडं त्यात टाकणार आहे। हे पण पाणी सगळं पौष्टिक असतं। तर हे बघा आता ह्याला खूप छान असं शिजवून घ्यायचं। एकदम एकजीव करून घ्यायचा। तर हे झालेलं आहे। आता नमक तेवढं टाकून घ्यायचं। शिजताना मी नमक टाकलेलं त्यामुळे आता थोडंच नमक टाकते, परत चेक करून टाकायचं। इकडे या पद्धतीने भाजी बनवली जाते। आणि आता करणार भाकरी। आपण भाकरी बनवलेली आहे आणि बाजरीची भाकरी आज लागते ना, तर आज भाकरी बनवलेली आहे। तर भाजी आणि भाकरी आणि थोड्या बाबूला पुऱ्या करते, तो भाकरी खात नाही म्हणताना, आणि ही भाजी। तर आता भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवणार आहे, तर मी तुम्हाला दाखवते। तर भाकऱ्या पण बनवल्या आणि हे आहे मक्खन, ही आहे भाजी आणि आता थोड्या पुऱ्या करते। हे पहा, तर ह्या साईडला ना पुरी आणि भाजी खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळं आणि मुलाला पुरीच आवडते जास्त, भाकरी नाही अजून तो खात। तर त्याच्यासाठी पुऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत आणि आमच्यासाठी भाकऱ्या बनवलेल्या आहेत। तर ही आहे आपली साधीभादी पूजा। तर सगळ्यांना हॅप्पी संक्रांत आणि तिळगुळ घ्या गोड बोला। तर तुम्हाला ही माझी छोटीशी पूजा कशी वाटली आणि कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ, तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईन। आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा हॅप्पी संक्रांत, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू।